ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। सोबतच या ठिकाणी दाभाडी परिसरातील विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आता पुन्हा आपल्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण निंबाजी देवरे आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। सर, आपलं देखील प्रबंधभूमी स्वागत आहे। आज या ठिकाणी साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्या 6व्या दिवसाला 6वा दिवस आहे। सोबतच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी देखील याला जाहीर पाठिंबा दिलाय। काय सांगा? मराठा आरक्षणचं फार वर्षापासून प्रलंबित असा हा प्रश्न आहे। मराठा आरक्षण पूर्वीच मिळायला पाहिजे होतं आपल्याला, पण अनेक वर्ष आपले मराठे भांडले, मोठमोठे मोर्चे काढले आणि आपल्या मराठा समाजातले अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री झाले। पण हा जो ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा, ज्यांच्या मुलांवर अन्याय होतो, त्यांच्या स्वतःवर होतो काही कामांमध्ये, आणि याचा विचार कोणीही आजपर्यंत केलेला नाही। एक जरांगे पाटील सारखा एक साधारण माणूस याने अख्खा महाराष्ट्र पेटून दिला। म्हणजे स्वतः त्यांनी त्यागाची भूमिका घेतली आणि स्वतः मेलं तरी चालेल म्हणजे शहीद सारखं। ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं तेव्हा अनेक लोक जसं शहीद झाले तशा पद्धतीने जरांगेने ठरवलं की आपण मेलो तरी चालेल, पण पुढच्या पिढीला तरी याचा उपयोग झाला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी हे आरक्षण केलेलं आहे। एवढा एका माणसाने एवढं महाराष्ट्र पेटवणं इतकी सोपी गोष्ट नाही। तर आता सुद्धा या सरकारने हा विचार केला पाहिजे। आणि सरकार आणि त्याच्यात अडचणी आहेत हे मान्य आहे आपल्याला, अनेक अडचणी असतात, झटपट निर्णय घेता येत नाही। म्हणून 2 महिन्याची जी मुदत दिली आहे त्या मुदतीत झाला पाहिजे, म्हणून 2 महिन्यापर्यंत सुद्धा हे उपोषण तेवढ ठेवण्याच्या दृष्टीने जरांगे पाटलांनी सांगितले की 2 महिने साखळी उपोषण हे आपण चालू ठेवायचं प्रत्येक गावोगावी। आणि याचा परिणाम हा त्यांना रोजच्या रोज त्यांच्या लक्षात येईल की बुवा नाही, उपोषण आजही चालू आहे, आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील। पण सोडवला तर ठीक आहे, नाही सोडवलं तर महाराष्ट्र यापेक्षाही भयानक पेटून उठेल अशी परिस्थिती तयार होईल। म्हणून शासनाने याचा विचार केला पाहिजे। एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद साहेब दिलेल्या माहितीबद्दल। सोबत आपल्यासोबत दाभाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत। काका, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल आपले काय भूमिका आहे? प्रथम मी प्रबंधभूमीचं अभिनंदन करतो की हा उपक्रम तुम्ही चालू ठेवला आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच, एवढं बोलून माझं सांगतो। धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल। काका, तुम्ही ऐराणीत बोलू इच्छित होतात, काय सांगाल ऐराणीमध्ये? काय नाही, पिढ्यान खपी गयात हो, 58 मोर्चा जायात आणि तरी बी सरकारले गाम फुटणार नाही। म्हणजे 5 शपथविधी करता येत त्याचे काही कायदा आडवा येत नाही। 2-3 पक्ष एकत्र घिसन सरकार बनवता येत त्याचे आडवा येत नाही। आणि मराठा आरक्षण देवाला याचले म्हणजे कायदा आणि कानून आणि नियम आणि अटी, न्यायमूर्ती, घटना इथं सगळं सापलं ना, काही कारण नाही। आमना आयुष्य हाती निघी गए, आमना पोरसने बी जवळ निघ गए, पण आमना नातूस ना काय, आणि या नातूस करता हे आरक्षण भेटायलाच पाहिजे अशी माझी मागणी। नक्कीच मागणी देखील रास्त आहे। आमच्या पिढ्याने पिढ्या गेल्या, आमच्या मुलाबाळांचे संपूर्ण आयुष्य गेलं, हे सर्व असताना आम्हाला आजपर्यंत आरक्षण भेटलं नाही। आमच्या नातूपंतूंना आरक्षणाचा लाभ व्हावा यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काका, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण शासनाने दिलंच पाहिजे। आणि मी सर्वात प्रथम सर्वांचं प्रबंधभूमीवाल्यांचा आभार मानतो। माझ्या सेकंड क्लास बागायत कमिटीच्या वतीने आमच्या तरुणांना म्हणजे नातवांना आमचं झालं, आता आमची 3रा पार झाली, आता आम्ही काही शक्य नाही, म्हणून आमच्या नातवांना तरी आरक्षण द्यावं गव्हर्नमेंटने, अशी मी आपल्या आजच्या आंदोलन प्रसंगी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद काका। एवढंच नाही तर या दाभाडी गावामध्ये मराठा समाज नाही तर इतर समाजातील देखील समाज बांधव आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। या ठिकाणी एक समाज बांधव आहे जो मराठा समाजातील नाही पण मराठा समाजातील समाज बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी या मराठा समाज बांधवांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहत आहे। दादा, आपलं नाव काय ना आपल्या कुठल्या समाजाच्या? मी प्रशांत सुपारे, मी आंबेडकरी समाजाचा आहे। या आंदोलनाला आंबेडकरी समाजाचा 100% पाठिंबा आहे।
आरक्षणामुळे समाजाची प्रगती, समाजाचा विकास हा 100% होतो। हे आमच्या समाजाने पुन्हा पुन्हा इतर समाजांना सांगितलेलं आहे। आम्ही आमच्या समाजासाठी आंदोलनं केली अशी नाही, आम्ही ओबीसींसाठी सुद्धा आंदोलनं केलेली आहेत आणि आत्ता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा आमची पूर्ण तनमन धनाने आणि ताकदीनिशी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। जरांगे पाटलांनी जे अभ्यासपूर्ण आत्तापर्यंत आंदोलन चालवलेलं आहे हे अतिशय या समाजासाठी योग्य दिशा दिलेली आहे। शासनाने आणि प्रशासनाने हे आरक्षण मिळण्यासाठी या समाजाची प्रगती होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आडाबोडा न घेता त्यांच्या अखत्यारीतील आरक्षण त्यांनी 100% दिलं पाहिजे। या समाजाला आजच्या स्थितीला आरक्षणाची अतोनात गरज आहे। मागच्या 4 पिढ्या सोडल्या तर आत्ताच्या पिढीला आरक्षणाची गरज अतिशय गरजेची झालेली आहे। त्यांच्या शिक्षणाची असेल, त्यांच्या रोजगाराची असेल, शिक्षणात आज अमाप पैसा खर्च होतो आहे। तो पैसा आज गोरगरीब मराठा समाज तो पैसा उपलब्ध करू शकत नाही। म्हणून त्यांच्या समाजातील जे होतकरू मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून कुठंतरी बाजूला होण्याचे हे कारण ठरत आहे। म्हणून माझं शासन आणि प्रशासन यांना विनंती आहे की ह्या समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं आणि आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही 48 खासदार आहेत यांनी राष्ट्रपतींना विनंती केली पाहिजे की ह्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलून जरांगे पाटलांनी जे सरसकट ओबीसी आरक्षण मागितलेलं आहे याच्यासाठी चर्चा घडून आणावी आणि ओबीसीचा जो कोटा आहे तो सुद्धा वाढवा। मी एक माहिती देऊ इच्छितो की मंडल आयोगानुसार 52% आरक्षण या ओबीसी समाजाला देण्याचं ठरलेलं होतं, पण त्यावेळचे तथाकथित विरोधी, त्या आरक्षणाच्या विरोधी यांनी सुप्रीम कोर्टात त्याच्यावर याचिका टाकली आणि ते 52% आरक्षण 27% आणलं आणि ते 27% आणलेलं आरक्षण ते सुद्धा कमकुवत करण्यात आलेलं आहे। जसं तुम्हाला 3 वर्षाच्या उत्पन्नाची दाखल्याची गरज आहे, तुम्ही त्यावेळेस 3 लाखाची अट होती, आता 6 लाखाची। 6 लाखाच्या तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्ही त्या ओबीसीचा लाभ घेऊ शकता। या सुद्धा ज्या अटी शर्ती याच्यात घातलेल्या आहेत या सुद्धा हटवण्यात यावा आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी आंबेडकरी समाजाची विनंती आहे। आणि संघर्ष मित्र मंडळ आणि आंबेडकरी समाज या आंदोलनाला त्यांचा पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद भाऊ दिलेल्या माहितीबद्दल। आरक्षणासंदर्भातील सखोल विश्लेषण थोडक्यात भाऊंनी केलं। आता आपल्यासोबत पुन्हा मंगेश दादा निकम आहेत, जे दाभाडी पुण्यक्षेत्रामधील एक छान असं व्यक्तिमत्व आहे, जे प्रसार माध्यमांसमोर कधीच येत नाही, परंतु आपल्या सामाजिक शैक्षणिक कामातून ते काय मागरेस असतात। मंगेश दादा आज या ठिकाणी प्रबंधभूमीच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला गेलाय, काय सांगा? मी प्रथमतः प्रबंधभूमीचे मुख्य संपादक माननीय विशालजी गोसावी साहेब व आपली सर्व टीम यांचे दाभाडी ग्रामस्थ म्हणजे सर्व समाज बांधवांच्या वतीने प्रथमतः त्यांचे आभार मानतो व मराठा समाजाला जो अल्टिमेटम दिलेला आहे मराठा समाजाने 60 दिवसाचा, 60 दिवसाच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही शासनाला कळकळीची विनंती करतो। जर 60 दिवसानंतर जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर पुढच्या वेळेस शांतीच्या आजपर्यंत 58 मोर्चे शांतीच्या मार्गाने केलेले आहेत। सर्व मुख्य मोर्चे झाले, उपोषण झाले, सर्व शांतीच्या मार्गाने केलेले। शासनाचा व समाजाचा कोणतेही नुकसान आजपर्यंत मराठा समाजाने केलं नाही। जर 60 दिवसा 2 जानेवारीच्या आत जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही तर यानंतर मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी। धन्यवाद। धन्यवाद मंगेश दादा। सोबतच गेल्या 5 ते 6 दिवसापासून जे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे, या साखळी उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून जो खालीचा वाटा असेल तो अमोलदादा निकम यांचा आहे। नक्की त्यांचा या साखळी उपोषणामागचा उद्देश काय होता?
ज्या संपूर्ण मालेगाव तालुक्याचं भवितव्य दाभाडी मतदारसंघावर असतं, या मतदारसंघामध्ये साखळी उपोषण आहे। या साखळी उपोषणाला आजपर्यंत किती राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी भेटी दिल्या, या सर्वांचा इतिहास आपण आज अमोलदादांकडून उलगडणार आहोत। आपल्यासोबत अमोलदादा निकम आहेत, जे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये एकच चर्चा होतीये ती मराठा आरक्षणाची। मराठा समाजाला आरक्षण का मिळावं यावर आपलं काय मत आहे? नक्कीच सकल मराठा समाजासाठी पहिली आहुती अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी दिलेली आहे। त्यासोबत मराठा क्रांती मोर्चा जेव्हा चालू झाला त्याची जागतिक नोंद झाली। 58 क्रांती मोर्चे संयमाने आणि शांततेने मुंबईपर्यंत गेले, त्याची देखील नोंद या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचली होती। पण तेव्हा देखील जे आरक्षण दिलं गेलं ते फसवं दिलं गेलं। आरक्षण कशासाठी तर गेल्या 25 ते 35 वर्षापूर्वीपासूनचा हा लढा आहे। ज्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांनी जनतेसाठी आरक्षण खुलं केलं त्यावेळेला मराठा समाजाचे देण्याचे हात होते। कसणारा आणि कष्ट करणारा हा समाज कुठेतरी अवकाळी अनेक आसमानी संकटांनी झुंजत या ठिकाणी ज्याप्रमाणे जमिनीत कसत होता त्याप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत असतील, आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत असतील, कुठेतरी मागे राहत गेला। आणि त्यानुसार त्यांच्या शिक्षणासाठी असेल आणि आर्थिक परिस्थितीसाठी असेल हे आज गरजेचं आरक्षण झालेलं आहे। ज्या ठिकाणी एखादा विद्यार्थी 95% गुण मिळवतो आणि त्याला 55-60% विद्यार्थी मागे त्या ठिकाणी पुढे जातो, त्यावेळेला ती आरक्षणाची गरज नक्कीच भासते। त्यासोबत आर्थिक विवंचनेत असलेला मराठा समाज हा कुठेतरी मागे राहतो आणि या ठिकाणी मेडिकल फील्ड असेल, फार्मसी असेल, इतर इंजिनिअरिंगच्या फील्ड असतील त्या वेळेला नक्कीच आरक्षणाची गरज भासते। एका ठिकाणी 10 लाख 15 लाख फी भरणारा व्यक्ती आणि त्याच ठिकाणी 5-50 हजार रुपये मध्ये ते शिक्षण घेणारा व्यक्ती, तर ती गरज ओळखून आज आमच्या समाजाला 25 ते 35 वर्षापासूनची जी मागणी आहे मराठा आरक्षणाची ती या ठिकाणी आम्ही मागत आहोत। यापूर्वीच्या अनेक आंदोलनामध्ये या भूमिका पूर्वी स्पष्ट झालेल्या आहेत। आता जे शासनाने 40 दिवसानंतर आम्हाला आरक्षणाच्या घोषणा केल्या त्यावेळी सुद्धा पुन्हा एकदा आज माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जे शिष्टमंडळ आलं मंत्री महोदयांचं आणि माननीय माजी न्यायमूर्त्यांचं, त्यांनी त्यांची समज घालत आणि त्याच्याबद्दलच्या अटी शर्ती सांगितल्यानंतर किमान 2 महिन्याचा अतिरिक्त वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्या वेळेत शासनाने न फसवता पुढचं इलेक्शनच्या काही गोष्टी न बघता या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। कुणबी समाजातलं आरक्षण देत असताना नोंदी बघू, त्याचे पुरावे बघू, साक्ष बसू असं न ठेवता ज्या समाजात एका व्यक्तीला कुणबी असेल, कुणबीबद्दलची जर व्याख्या पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्या ठिकाणी लढाई करणारा मराठा आणि त्यासोबत पोट भरणारा मराठा, शेती कसणारा मराठा ही जी व्याख्या होती त्या व्याख्येप्रमाणे मराठा समाजातला प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणी ओबीसी आहे, त्याचप्रमाणे कुणबी म्हणून त्याला लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे। तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सर्व घडत असताना ज्या दाभाडी मतदारसंघावरती संपूर्ण तालुक्याचं राजकारण असतं, ज्या पद्धतीने सुभाष निकम साहेब यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला, तालुक्यातला असा कोणताच राजकीय नेत्याने की त्यांनी राजीनामा दिला नाही, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल? नक्कीच ज्या मराठा समाजाचं नेतृत्व करत या ठिकाणी लोकसभेत आणि राज्यसभेत 180 आमदार आणि माझ्या अंदाजाने 145 ते च्या पुढचे खासदार या महाराष्ट्राच्या आणि देशाचं प्रतिनिधित्व करतात, मराठा समाजाच्या मताधिक्यावर निवडून जातात। मी नक्कीच या ठिकाणी इतर समाजाच्या नेत्यांना बोलणार नाही, कारण ते त्या विभागाचे समाजाचे प्रतिनिधित्व करून विरोध करत असतात, ती त्यांची भूमिका आहे। पण माझ्या सकल मराठा समाजाच्या वतीने तुम्ही निवडून जातात आणि तुमच्या समाजाबद्दल बोलताना तुम्ही चुकीचं बोलतात। ज्या वेळेला नारायण राणे यांचे सुपुत्र मागच्या मराठा क्रांती आंदोलनात सक्रियपणे सोबत होते तेव्हा ते विरोधात होते म्हणून सोबत होते। आज सत्तेचे लाचारी करत असताना त्यांनी जे भूमिका मांडली की आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आम्हाला कुणबीत रस नाही। अरे तुझ्या बरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचे, गरीब पोरांचे शिक्षणाचे हाल होत आहेत, आर्थिकतेचे हाल होत आहेत, तू त्यांच्याकडे लक्ष देत नाही।
तुझे दोघं आट्यापिट्या असणारे पोरं देखील त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य करत आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आपण एका मराठा समाजात जन्म घेतला आहे, सत्तेचे लाचार बनू नका. त्याचबरोबर रामदास कदम सारखा व्यक्ती ज्या ठिकाणी समाजाला सांगतो की मला मराठा म्हणून आरक्षण नको आहे, त्यांना सुद्धा ज्येष्ठ म्हणून लाज वाटली पाहिजे. तुम्ही समाजाचं देणं लागतात आणि जेव्हा देण्याची भूमिका येते तुम्ही लाचार होऊ नका. सत्तेकडे पाठ द्या, लाथा मारा, पण समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून जगा. नक्कीच. पण अमोलदादा, मला एक प्रामुख्याने गोष्टी नमूद करावी लागते. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे ज्या दाभाडी मतदारसंघाच्या जीवावरती निवडून येतात, त्या दाभाडी मतदारसंघामध्ये 70% वाटा हा मराठा समाजाचा आहे. त्यांच्या मतावर निवडून आलेलं व्यक्तिमत्व आज देखील या साखळी उपोषणाच्या ठिकाणी भेट देत नाही किंवा आपला राजीनामा जाहीर करत नाही. यामागची नक्की त्यांची भूमिका काय असली पाहिजे? नक्कीच आमच्या दाभाडी मालेगाव मतदारसंघाचे आमदार मंत्री महोदय दादा भुसे साहेब यांनी देखील या ठिकाणी आमच्या मराठा आरक्षणाची भूमिका ही तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारून या ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. त्यासोबत ती भूमिका घेऊन विशेष अधिवेशन जे आता आम्हाला शब्द दिलेला आहे त्या विशेष अधिवेशनात आमची विनंती असेल सकल मराठा समाजातर्फे की माननीय नामदार साहेबांनी ही भूमिका शासनापर्यंत मांडावी. शासनाकडून केंद्र सरकारकडे ती लोकसभेत कशी जाईल आणि जे आरक्षण आपलं कोर्टातलं न टिकणारं आरक्षण आहे त्यासाठी सुद्धा कशी मागणी करता येईल ही भूमिका आमचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मांडावी. त्याचा एक शेवटचा प्रश्न, आपण गेल्या 5 ते 6 दिवसापासून या ठिकाणी साखळी उपोषण बसलाय, या ठिकाणी किती राजकीय नेत्यांनी आपल्या भेटी दिल्या? सर्वप्रथम तर आम्ही जी माननीय मनोज जरांगे पाटील यांची भूमिका होती की सदर राजकीय व्यक्तींना या व्यासपीठावर प्रवेश नाही, तर आम्ही या ठिकाणी त्यांना प्रवेश दिलेला नव्हता. दुसरी गोष्ट, सकल मराठा समाज हा जागृत समाज आहे, याला कुठल्याही राजकारणी व्यक्तीची गरज नाही. परंतु या ठिकाणी खेडेगाव वराणा असेल ज्या ठिकाणी आमरण उपोषण चालू झालं त्याची धग पेटत सतमान, रावळगाव, जळगाव, पिंपळगाव, वन्नेर, खाकुर्डी, आगार, पाटण, टेर म्हणजे आमचे 129 खेड्यांमध्ये 50 खेड्यांमध्ये ही धग पेटलेली होती. यानंतर आज ही जबाबदारी स्वीकारत दाभाडी नगरीने 60 दिवस पर्यंत अविरत साखळी उपोषण करण्याची जबाबदारी मालेगाव तालुक्याच्या सकल मराठा समाजाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी आम्ही हा शब्द दिला की ही दाभाडी नगरी या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारणार आहे. तर नक्कीच आजपर्यंत गावात या आंदोलनाच्या ठिकाणी राजकारण्यांना प्रवेश बंदी होती, तरी सुद्धा काही राजकारण्यांची विनंती आहे, आम्ही तुम्हाला भेटी येऊन पाठिंबा देणार आहोत. आज उद्यामध्ये नक्कीच या ठिकाणी या शिवपीठावर विचारपीठावर येतील. धन्यवाद अमोलदादा. थोडक्यात सांगायचं म्हटलं की आजपासून सलग 60 दिवस, पुढील 60 दिवस या ठिकाणी साखळी उपोषण असणार आहे. परंतु प्रसार माध्यमांच्या इतिहासातला पहिला दिवस, जे प्रसार माध्यम गोरगरीब जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडत असतात, त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाला, कुठल्याही संघटनेला, कुठल्याही आंदोलनाला पाठिंबा नसतो. परंतु प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम अविरतपणे गेल्या काही वर्षांपासून करत आहे. पुढेही निष्पक्ष निर्भीडपणे करत राहणार आणि याच प्रबंधभूमीची टीम आज या ठिकाणी भरघोसपणे मराठा साखळी उपोषणाला, मराठा आरक्षण संदर्भात जे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे त्याला जाहीर पाठिंबा देत आहे. त्याचं कारण तसंच आहे, कारण प्रबंधभूमीमध्ये एकूण 70 पत्रकार, या 70 पत्रकारांपैकी फक्त 5 ते 6 पत्रकार बांधव मराठा समाजातील आहेत. इतर सगळे पत्रकार बांधव वेगवेगळ्या समाजातील आहेत. या सर्व दगदगणाऱ्या साखळी उपोषणाला जो प्रबंधभूमीने सहभाग घेतला त्या सहभागा इतिहासातला हा पहिलाच चॅनल असला पाहिजे. या ठिकाणी ज्येष्ठ समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. जे मराठा महासंघाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काका, आपण मराठा महासंघाचे कार्यकर्ते आहात, सदस्य आहात, या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. एक मराठा समाज बांधव म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे? मराठा प्रबंधभूमी या सर्व टीमचा आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी सहभाग नोंदवला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि कुणबी समाजाचं प्रमाणपत्र ही शासनाने घोषित करावं अशी आमची दाभाडीवासियांची मार्फत निवेदन आहे. तर आम्ही हा जो
आंदोलन चालू आहे याच्याबद्दल, तर हे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही दाभाडीकर हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांची देखील तीच मागणी आहे की जर मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळत नसेल तर आम्ही पुढील 7 दिवस हे आरक्षण ही साखळी उपोषण सुरू ठेवणार आहेत. अजून देखील दाभाडी गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांची संवाद साधणार. काका, तुमची काय भूमिका आहे या आरक्षण संदर्भात? माझी या बाबतीत अशी भूमिका आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळून सरसकट आरक्षण देण्यात यावं अशी मी मागणी करतो आणि ती मागणी शासनापर्यंत पोचली पाहिजे अशी आमची विनंती आहे. म्हणून मराठा समाज हा अतिशय काही ठिकाणी गरीब आहे. गरीब आणि श्रीमंत हा जुदाभाव झाल्यामुळे गरिबांवर अन्याय होतो आणि तो अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व समाजाला ओबीसीचे सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी आहे. धन्यवाद काका दिलेल्या माहितीबद्दल. थोड्या वेळापूर्वी अमोलदादा निकम यांनी सांगितल्याप्रमाणे मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी कुठलाच राजकीय नेता या ठिकाणी आलेला नव्हता, कारण त्यांना गावबंदी होती. मराठा समाज बांधवांच्या वतीने एक अशी भूमिका घेतली गेली होती की त्या भूमिकेमध्ये राज्यातील राजकारणातील जो कोणी नेता असेल त्यांनी व्यासपीठावर येऊ नये. परंतु आज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून ज्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला जाणार आहे, या सगळ्या साखळी उपोषणाला प्रबंधभूमी महाराष्ट्राने जे पाठिंबा दिला आहे, या साखळी उपोषणाला देखील आज दिवसभरामध्ये विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नेते मंडळी या ठिकाणी भेटी देणार आहेत. या ठिकाणी काही नव्याने पुन्हा समाज बांधव आले, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काका, आज या ठिकाणी मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी साखळी उपोषण सुरू आहे आणि त्याला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीने जाहीर पाठिंबा दिलाय. काय सांगा? जाहीर पाठिंबा दिलाय प्रबंधभूमीच्या सर्व मराठा समाजाकडनं आभार व्यक्त. धन्यवाद भाऊ. आणि या संदर्भातील दिवसभरातील घडामोडी असतील या प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण आज लाईव्ह बघणार आहोत. तर बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.